नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आमच्या हसूरदुमालामध्ये भाताची रोपं लावायला चालू आहेत. म्हणजे या क्षणाचं सौंदर्य कुठल्याही शहरात किंवा मोठ्या दुनियेत सापडणार नाही. इथंच खरी भारत माता दिसते. मातीवर प्रेम करणारी, श्रमाला वंदन करणारी आणि आनंदात जगणारी. हसूरदुमाला शेतकऱ्याचं हे चित्र म्हणजे काम, श्रद्धा आणि उत्सव यांचं एक सुंदर दर्शनच म्हणा की सर. यावेळी मान्सूनचं आगमन अगदी मे महिन्यातच सुरू झालं की राव. मग काय भाताची पेरणी पुढेच गेली की. खरं उभ्या पावसाळ्यात रोपं लावायला मजा काहीतरी वेगळीच असते की राव. जर कोरीन भात पेरणी करायचं असेल तर पावसाळ्याच्या अगोदरच करायला लागते. आणि पावसाळ्यात जर भात लावायचं असलं ह्या चिखलातच रोपानंच लावावं लागतं की राव. आणि पावसाळा आला की निसर्ग सगळीकडे हिरवगारच की सगळीकडे. भात रोपणी करताना एका माऊलीला खेकडा सापडला आणि मला दाखवायला खेकडा आणला. हे बघा खेकडा म्हणून. छोटा जीव असला तर जीवच की राव. त्याने परत चिखलात सोडून दिला. अशाच एका सकाळी हसूरदुमाला येते आमच्या खेडेगावात भाताची रोप लावायला चालू आहेत बघा. अगदी पावसाची सरी अंगाव घेत गावातील माऊल्या भाताची रोपे लावण्यासाठी शेतात उतरतात. पण तरीही चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यात श्रद्धा. या माऊली भजन गातात, गाणी म्हणतात आणि कामाच्या ताणातही आनंद शोधतात. त्यांच्या या सगळ्या हालचालीमध्ये एक लय, एक संगीत आणि एक जीवन गान दिसून येते. मग चला तर आपण पण आनंद घेऊया की चला. कुठे शोधू जीवनाचा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. कुठे कुठे शोधू जीवनाचा पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. काशी गेली मथुरा गेली, काशी गेली मथुरा गेली, परी नाही भेट झाली, परी नाही भेट झाली. कुठे कुठे शोधू लावाला जावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. विटेवरी विठ्ठल उभा, विटेवरी विठ्ठल उभा, रुक्माईला नाही जावा, रुक्माईला नाही जावा. कुठे कुठे शोधू जीवाला सावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. तू का म्हणे धन्य झालो, तू का म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला विठ्ठलाला भेटलो, आज विठ्ठला विठ्ठलाला भेटलो. कुठे कुठे शोधू जीवाला सावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. जीवनाई सावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. हात गेले पेंड्याला, काशी केली मथुरा केली, पंढरी झाली. पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा, रोप लावते ग माऊली विठ्ठल विठ्ठल म्हणत. अशा ओळी त्यांच्या ओठावर तर असतातच, पण मनातही फक्त सुखाचं स्वप्न असतं. सुखी शेतकरी, भरभरून पीक आणि घरात समाधान. अगदी पाण्यात पाय ऋतूत जात असतो, अंग ओलेते आणि चेहऱ्यावर मातेची. पेरणीचा कुठला प्रकार आहे म्हणायचं? हा, रोप केल्या म्हणजे रेग्युलर रोप असते ते वेगळं. म्हणजे पेरणी असते ते पावसाळ्याच्या अगोदर करायला असते आणि हे पावसाळ्यात करायला लागते. पाणी जास्त लागते. आणि मग तुम्ही आणलं काही पावसाचं पाणी आहे पलीकडे, थोडं पावसाचं पाणी आहे. हा, थोडं पलीकडनं जरा ते पाणी असं शेतात कोणाच्या इंजन आपण घेतोय. हा हा, बरोबर. बरं, तुम्ही मग चिखल करायला कसं असते म्हणायचं भात पेरायचं असतं काय? म्हणजे तुम्ही चिखल करताना कसं स्वरूप असते तुमचं? म्हणजे पूर्ण माती असते, चिखल मारलं जाते, द्वारणी मारली जाते, त्याच्यानंतर होलपाटा मारला जातो. कोण होलपाटा मारतोय, कोण मारत नाही. बरोबर. मग चिखल तुमचा आतपर्यंत जाते चाक. त्यासाठी ही चाक, ह्या पद्धतीची चाक आहेत. ह्या चाकांना काय फायदा होतोय? फायदा म्हणजे काय, हा, रोटरवर लोड येत नाही, रोटर लोडीत नाही, म्हणजे हाय असं चालते आणि ऍक्युरेट पण अगदी येतो. आणि चिखलचं म्हणजे गणे चिखलाचा पूर्ण आहे ते कोणी गुत्ता होते पूर्ण चिखला म्हणजे एकजीव होते पूर्ण म्हणायचं. पाणीच तयार होते चिखलात थोडक्यात. बरोबर, पाणीच तयार होते चिखलाचं आणि रोवाय सुद्धा सोपं एकदम. आता बायकांनी सुद्धा त्यामुळे रोप मस्त जायला, रोप चांगल्या पद्धतीने लावायला हेच म्हणा की चांगल्या पद्धतीने झाले त्याचं.
कामही चाललंय आणि मजाही चालली आहे. हीच खरी कृषी संस्कृती, हीच आपल्या मातीतली श्रीमंती. शेतकरी राजा सुखी हो, हाच शुभेच्छांचा पाऊस या पावसात. मग मित्रांनो, आमच्या हसूरदुमाला गावातील भात रोप लावायची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आणि तुमच्या इकडे पण अशीच पद्धत आहे का, कुठल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने भात रोप असतात ते पण सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.